माझी आणि असे हजारो लाखो ग्राहकांचे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये फसवणूक करत आहेत. 6 वर्ष त्यांनी माझे वाढवले. 23,000चा जो हप्ता होता तो डायरेक्ट त्यांनी आता 27,000 रुपये हप्ता केला. तुम्ही लोन घेतलं आहे ना, घरासाठी लोन लागतं किंवा एखादी कार घ्यायची असेल त्याच्यासाठी लोन लागतं किंवा एखादा प्लॉट घ्यायचा असेल त्यासाठी लोन घ्यावं लागतं. आता हे लोन घेताना बँकेकडे आपण जातो, ते एक सर्टन अमाऊंट हप्ता ठरवतात. हप्त्याचे किती महिने म्हणजे किती वर्ष हे लोन आहे हे ठरवतात आणि त्या फायनान्स कंपनीचा व्याजदर ठरवला जातो. आता हे लोन घेताना आपण सर्व त्यांच्या अटी मान्य करतो. या अटी आपण काळजीपूर्वक वाचतो, पण ते आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं काय होतं आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे लोन जे आहेत ते भरता आले नाही, कारण पैसाच येत नव्हता, नोकऱ्या गेल्या होत्या, व्यवसाय बंद होता. आणि असं असताना काही कंपन्यांनी या लोनचा फायदा घेतला आहे आणि ग्राहकांना लुटण्याचे प्रकार सुरू केलेत. अशा प्रकारचा आरोप संतोष काटे यांनी केला आहे. संतोष काटे यांनी एक घरासाठी लोन घेतलं होतं आणि ते लोन काही महिन्यांसाठी घेतलं, म्हणजे काही वर्षांसाठी घेतलं होतं, म्हणजे 4 वर्षासाठी घेतलं आणि ते लोन दुसऱ्या फायनान्स कंपनीला ट्रान्सफर झालं. 4 वर्षाचं लोन नंतर ते 5 वर्षात कन्वर्ट झालं. व्याजदर वाढला आणि हप्ते जे आहेत ते कमी व्हायला पाहिजे ना, आपण हप्ता भरला तर कमी व्हायला पाहिजे. ते हप्ते कमी नाही झाले, ते जास्त झालेत. नेमका काय प्रकार आहे, कुठली कंपनी आहे, त्याचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. संतोषजी, आपलं स्वागत. काय तुमचा मुद्दा आहे? म्हणजे तुम्ही मला हे सांगितलं तुम्ही की लोन घेतलं, त्याचे हप्ते कमी होण्याऐवजी ते वाढले. काय झालं नेमकं? कुठली कंपनी आहे, कसं नेमकं झालं? म्हणून जी कंपनी आहे ती सगळ्यांना माहीत आहे. DHFL कंपनीकडून मी होम लोन घेतलं होतं. त्यांनी मला होम लोन दिलं 26 वर्षासाठी. त्यांनी मला विदाऊट इन्फॉर्मेशन माझं जे होम लोन आहे त्यांची कंपनी बंद झाली का काय झाली, SBFC म्हणून एक फायनान्स कंपनी आहे तिला ट्रान्सफर केलं. ही SBFC कधी उदयास आली, काय आली याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. त्यांच्या अधिकाऱ्याने आमच्याकडनं काही सह्या घेतल्या नाहीत, काही मेल नाही, काही नाही. आम्हाला अचानक माहीत पडतं की आमचं जे लोन आहे ते SBFCमध्ये स्मॉल बँक फायनान्स क्रेडिट म्हणून जे आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. DHFL कडून तुम्ही लोन घेतलं, ते ट्रान्सफर झालं HBFCमध्ये ट्रान्सफर झालं. म्हणजे DHFL कडून लोन घेतलं, ते दुसऱ्या कंपनीत डायव्हर्ट झालं. हे का झालं? काही आयडिया नाही. त्यांची DHFL बोलतात मला माहीत नाही. आम्हाला माहीत नाही. ते बोलतात आमची बँक बंद झाली म्हणून आम्ही त्यांना ट्रान्सफर केलं, आम्ही त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्हाला देऊ शकत नाही. बरं, त्यांनी लोन ट्रान्सफर केलं ते केलं SBFC फायनान्स कंपनीमध्ये. माझं लोनचा जो हप्ता आहे तो हप्ता तेवढाच राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय वाढ नाही झाली पाहिजे. तर तिथे त्यांनी माझा EMI जो आहे महिन्याचा तोही त्यांनी वाढवला, प्लस त्यांनी माझी जी वर्ष आहेत ते पण वाढवली. 6 वर्ष त्यांनी माझे वाढवले, काही इन्फॉर्मेशन नाही आणि माझा व्याजदर पण वाढवला. अशा प्रकारे ते माझी आणि असे हजारो लाखो ग्राहकांचे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये फसवणूक करत आहेत. किती वर्षासाठी होतं तुमचं लोन? माझं लोन जे घेतलं होतं होम लोन ते 26 वर्षासाठी घेतलं होतं, 29 लाखाचं. ते किती वाढलं? आता 6 वर्ष त्यांनी डायरेक्ट वाढवलं. 23,000चा जो हप्ता होता तो डायरेक्ट त्यांनी आता 27,000 रुपये हप्ता केला. आधी 23,000 रुपये हप्ता होता. ही कधीची गोष्ट आहे? हे याला आता 2 वर्ष होत आले, 1.5 ते 2 वर्षापूर्वी 26,000 हप्ता होता. 23,000 हप्ता होता 2 वर्षापूर्वी. आता हप्ता किती आहे? आता हप्ता आहे 26,000. 23च्या ऐवजी 26,000 झाला. आता असं असेल कदाचित वर्ष कमी झाली असतील. वर्ष कमी झाली का? वर्ष पण वाढवले सर. 26 वर्ष जी होती त्याची वर्ष केली, 34 वर्ष केलीत. म्हणजे 26 वर्षासाठी एक सर्टन अमाऊंट लोन म्हणून भरायची होती, ती झाली 34 वर्ष. 34 वर्ष. आम्ही त्यांच्या ब्रँचमध्ये व्हिजिट करतो किंवा काही त्यांच्या अधिकाऱ्यांना वगैरे भेटायला जातो, तर ते म्हणतात तुम्ही कस्टमर केअरला कॉल करा. कोणी रिस्पॉन्स करत नाही, काही नाही. ते म्हणतात आम्हाला काय याच्याबद्दल माहिती नाही. SBFCवाल्याकडे ते बोलतात की DHFLकडे जावा. DHFLवाल्याकडे गेल्यावरती ते तर काहीच माहिती देण्यासाठी तयार नाहीत. ते म्हणतात आम्ही तुमचं सगळं ट्रान्सफर केलेलं आहे. त्याचबरोबर माझे जे PMO योजनेचे जे पैसे होते, प्राईम मिनिस्टर योजनेचे जे 2.5 लाख रुपये भेटायला पाहिजे होते, त्यासाठी DHFLला कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हणतात की आम्ही तिकडे ट्रान्सफर केलेलं आहे. आणि SBFCवाल्याने कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हणतात तुम्ही DHFLमध्ये कॉन्टॅक्ट करा. म्हणजे भारत सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी एक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना केली होती की जर तुम्ही पहिल्यांदा घर घेत असाल तर तुम्हाला 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळतील. म्हणजे ज्याला घर नाही आहे त्याला घर देण्याचा जो केंद्र सरकारचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानुसार मी समजा नवीन माझं घर कुठंही नाही आहे, मला घर घ्यायचं असेल तर मला 2.5 लाख रुपये केंद्र सरकार सबसिडी देतं. ती सबसिडी तुम्हाला मिळाली होती? हा, सबसिडीसाठी मी अप्लाय केलं होतं. ते लोक प्रोसेस करतात, बँक जी आहे ती प्रोसेस करते. आता बँकेमध्ये आम्ही प्रोसेस केलेलं आहे, जेव्हा होईल तेव्हा होईल. ह्या गोष्टीला आता 3 वर्ष होत आली. आणि DHFLवाल्याकडे गेले की ते म्हणतात तुम्ही SBFCला विचारा, ते आता तुमचं अकाउंट बघतात. SBFCला बोललं की ते म्हणतात की नाही त्यांनी अप्लाय केलं होतं ना, मग तुम्ही त्यांना जाऊन विचारा. हे कधी तुमच्या लक्षात कधी आलं?
हे सर वारंवार आता कोरोनामध्ये खूप कंडिशन सगळं आपली बेकार कंडिशन चालू होती. त्यावेळेला मग मी ते माझं कॅल्क्युलेशन लावताना मी त्याचा हिशोब काढला. मी त्यांच्याकडे मी काही पत्रव्यवहार मागितला, तुम्ही हे जे वाढवले मला त्याचं काही पत्रव्यवहार वगैरे जात, तर त्यांनी द्यायला काय बोलले आमच्या बँका बंद आहेत. मग ते आम्हाला काही देतच नव्हते. बोलायचं आमची ब्रँच बंद आहे आणि माणसं त्यांची घरी पाठवायची रिकव्हरीसाठी किंवा एक्स्ट्रा पैशासाठी. आम्ही त्यांच्या ब्रँचमध्ये गेलो की ते म्हणायचे आता काय अवेलेबल नाही, वर्क फ्रॉम होम चालू आहे, तुम्हाला काय भेटणार नाही. मग मी माझे सगळे जुने डॉक्युमेंटेशन शोधून काढले मेल्सवरतून, आणखी काय घरामध्ये काय डॉक्युमेंटेशन होते, काय व्यवहार झाले होते. तेव्हा मला माहीत पडलं की अशा प्रकारे माझी फसवणूक हे लोक गेल्या 2 वर्षापासून करत आहेत. ते मग हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही कुणाशी संपर्क केला? हे माझ्या लक्षात आल्यावरती मी RBIशी संपर्क केला, आपले जे मुख्यमंत्रीवरती मी त्यांना मेल केला, DHFLशी संपर्क केला, SBFC जी बँक आहे त्यांचे जे कस्टमर केअरचे नंबर आहेत, ऑफिशियल ईमेल ID त्याच्यावरती त्यांना मेल केले. त्यांच्या ऑफिसमध्ये मी पत्रव्यवहार पण केला, त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंटला मी कॉन्टॅक्ट पण केला. तर ते म्हणले की असं शक्य नाही की तुमचा 1 रुपया पण वाढणार नाही. आणि नंतर जेव्हा मी त्यांच्या चुकी यांच्या लक्षात आणून दिली तर ते रिप्लाय करायला तयार नाही आहेत. ते म्हणतात असं होऊ शकत नाही. त्यांना मी माझ्याकडे जे प्रॉपर जे डॉक्युमेंटेशन आहेत तेही मी त्यांना सादर केल्यावरती ते उडवाउडवीची उत्तरं देतात. वाशीला गेल्यावरती बोलतात अंधेरीला जावा, अंधेरीला गेलं की बोलतात आमची हेड ऑफिस सुरतला आहे, ठाण्याला जावा, अशी तिकडून उत्तर येतात. आणि DHFLकडे गेल्यावरती ते म्हणतात आमचा किती काही अशी ग्राहक तुमच्या लक्षात आलेत असे काही? असं साहेब, आम्ही जेव्हा त्या ब्रँचमध्ये जातो तर माझ्या अंदाजे हजारोच्या वरती असे ग्राहक आहेत ज्यांना न्याय मिळत नाही आहे, ज्यांना समजत नाही की आम्ही जायचं कुठं. पोलीस कंप्लेंट तर आपण याची करायला गेलं तर ते लोक तक्रार घेणार नाहीत, कारण हे सिंगल कस्टमर असतात, त्याच्यामुळे हे लक्षात येत नाही आहे. तर मी आपल्या चॅनलतर्फे मी विनंती करेल की अशी ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी थोडं बाहेर निघून पुढाकार घेऊन हे महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारच्या जो कोणी आहे त्यांच्या लक्षात आणावं आणि RBIनी ह्याच्यावरती लक्ष द्यावं. मी RBIला याच्यासाठी 2-3 वेळा मेल केले, त्यांना मी फोनवरतून पण संपर्क केला, पण RBIवाले पण ह्याच्यावरती काही लक्ष द्यायला तयार नाही आहेत. म्हणजे मी समजा 25 लाख रुपये लोन घेतलं तर ते एक महिना जर भरल्यानंतर ते कमी व्हायला पाहिजे, कमी नाही झालं. मी समजा 10 वर्षासाठी लोन घेतलं तर त्यातले काही महिने जेवढे भरले तेवढे कमी व्हायला पाहिजे, नाही ते वाढले. त्याच्यावरचा जो इंटरेस्ट दर आहे तो सुद्धा वाढला. म्हणजे 3 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचे जे लोन्स आहेत त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. लोकांकडे पैसा नव्हता, अनेकांचे EMI थांबले होते, सरकारने काही सवलत देण्याचा प्रयत्न केला. पण संतोष काटे यांनी जी माहिती दिली अत्यंत धक्कादायक आहे. जर अशा कर्जदारांकडून फायनान्स कंपन्या लोन वाढून घेत असतील आणि जे नियमांच्या विरोधात असेल तर तुम्ही लोकन्यूजशी संपर्क साधावा, संतोष काटे यांची संपर्क साधावा. पण ही खूप मोठी खळबळजनक बातमी आहे की फायनान्स कंपन्या कर्जदारांना लुटत आहेत किंवा त्यांच्या माहितीचा गैरवापर करत आहेत. हे नेमकं काय आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. या संदर्भात आम्ही जे संबंधित आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करून मी इथेच थांबतो. पाहत राहा लोकन्यूज.